मित्रांनो, आपण दररोज हजारो विचार करतो. त्यापैकी बरेचसे विचार निरुपयोगी असतात. भूतकाळाबद्दलची खंत, भविष्याबद्दलची चिंता, लोक काय म्हणतील याची काळजी. आणि याच गोंधळामुळे आपलं मन थकलेलं, गोंधळलेलं वाटतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचे विचार नियंत्रित करू शकता, त्यांना सोपं आणि सरळ बनवू शकता, आणि त्यामुळे तुमचं आयुष्यही सोपं, शांत आणि यशस्वी होऊ शकतं, तर हे शक्य आहे. आणि हाच संदेश देणारं पुस्तक आहे थिंक स्ट्रेट, लेखक डेरियस फोरूज. चला तर मग एक एक करून बघूया हे पुस्तक आपल्याला काय शिकवतं. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण शेवटी मी तुमच्यासाठी एक खास सरप्राईज सांगणार आहे. विषय 1. विचारांवर नियंत्रण का महत्त्वाचं आहे. आपण ज्या प्रकारे विचार करतो तसंच आपलं जीवन घडतं. डेरियस फोरूज सांगतात की आपल्या जीवनाचं क्वालिटी म्हणजे आपल्या विचारांचं क्वालिटी. दररोज जवळपास 60,000 विचार मनात येतात, पण त्यापैकी जास्तीत जास्त नकारात्मक असतात. मी अपयशी होऊ शकेन का? लोक माझ्याबद्दल काय बोलतील? जर उद्या काही वाईट घडलं तर? हे विचार आपल्याला पुढे जाण्यापेक्षा मागे ओढतात. समस्या काय? लोक समजतात की विचार हे सत्य असतात, पण खरं तर विचार म्हणजे फक्त मनाचे संकेत. प्रत्येक विचारावर विश्वास ठेवायची गरज नाही. डेरियस यावर उपाय देतात. स्वतःला निरीक्षक म्हणून पहा. जेव्हा एखादा विचार येतो तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. स्वतःला विचारा की हा विचार खरंच माझ्या कामाचा आहे का? युजफुल वर्सेस युजलेस फिल्टर. जर विचार तुम्हाला कृतीकडे नेत असेल तर ठेवा. जर तो फक्त चिंता किंवा नकारात्मकता असेल तर सोडा. उदाहरण, समजा तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला जात आहात. जर विचार आहे मी तयारी केली का, तर उपयोगी. पण जर विचार आहे इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना मी आवडेन का, तर निरुपयोगी. परिणाम काय? जेव्हा तुम्ही विचार निवडायला शिकता तेव्हा मन स्वच्छ राहतं, ताण कमी होतो आणि निर्णय घेणं सोपं होतं. टेक अवे: तुमचे विचार नियंत्रित करा, नाहीतर विचार तुम्हाला नियंत्रित करतील. यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक हाच की ते कोणत्या विचारांवर लक्ष केंद्रित करतात. विषय 2. अनावश्यक विचार कसे कमी करायचे. आपल्या मनातला सर्वात मोठा शत्रू म्हणजे ओव्हर थिंकिंग. हे पुस्तक सांगतं की आपल्या 80% चिंता कधीच प्रत्यक्षात घडत नाहीत. उदाहरण, मी अपयशी होईल तर, लोक माझ्यावर हसतील तर, भविष्यात काय होईल, हे सर्व विचार आपल्याला पुढे जाण्यापेक्षा मागे ओढतात. डेरियस फोरूज यांचे उपाय. ब्रेन डंप टेक्निक. डोकं खूप विचारांनी भरलं असेल तर पेन पेपर घ्या आणि सगळं लिहून काढा. लिहून काढल्यावर लक्षात येतं की बहुतेक विचारांचा काहीही उपयोग नाही. फोकस फिल्टर. प्रत्येक विचारासाठी स्वतःला विचारा, हा विचार माझ्या उद्दिष्टांशी जोडला आहे का? नसल्यास तो कचऱ्यात टाका. ॲक्शन माइंडसेट. काही गोष्टींवर विचार करून काही होणार नाही, कृतीच करावी लागते. उदाहरण, कमी गुण मिळाले असतील तर मी अपयशी आहे विचार करण्यापेक्षा मी अजून किती अभ्यास करू शकतो यावर लक्ष द्या. सोपं सूत्र: जे बदलता येईल त्यावर लक्ष केंद्रित करा. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा. हे पुस्तक सांगतं की मन स्वच्छ ठेवा म्हणजे विचारही कमी होतील. अनावश्यक विचार कमी झाले की मन शांत होतं, ऊर्जा वाचते आणि खऱ्या गोष्टींवर लक्ष देता येतं. टेक अवे: सोपं आयुष्य म्हणजे कमी विचार आणि जास्त कृती. विचारांची गर्दी कमी झाली की मन एकाग्र होतं आणि जीवनाचा दर्जा सुधारतो. विषय 3. निर्णय घेण्याचं कौशल्य. आपण आयुष्यात रोज लहान मोठे निर्णय घेतो. काय खायचं, कुठे जायचं, कोणत्या कामावर मेहनत करायची, हे सगळं आपल्या भविष्याला दिशा देतं. पण बहुतेक लोक निर्णय घेताना गोंधळतात. का? कारण त्यांच्या डोक्यात खूप विचारांचा गोंधळ असतो. डेरियस सांगतात की सोपे विचार म्हणजेच सोपे निर्णय. निर्णय घेण्यासाठी 3 महत्त्वाचे प्रश्न. हा निर्णय माझ्या दीर्घकालीन उद्दिष्टांना मदत करतो का? जर मी आत्ता निर्णय घेतला नाही तर भविष्यात मला पश्चाताप होईल का?
हा निर्णय माझ्या मूल्यांशी जुळतो का? उदाहरण, संध्याकाळी तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. नेटफ्लिक्स पाहणं की अभ्यास करून कौशल्य वाढवणं. जर तुमचं दीर्घकालीन उद्दिष्ट करिअर घडवणं असेल तर योग्य निर्णय कोणता हे लगेच समजेल. दुसरा सल्ला, अनावश्यक निर्णयांवर ऊर्जा वाया घालवू नका. जसं की कपडे, जेवण यांसारख्या गोष्टी ऑटोमेट करा. यामुळे खऱ्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी तुमच्याकडे जास्त मानसिक ऊर्जा राहील. निर्णय घेताना चुका होतीलच, पण त्या चुका म्हणजे शिकण्याची संधी आहेत. चुकण्याच्या भीतीने निर्णय टाळणं हेच सर्वात मोठं अपयश आहे. टेक अवे, गोंधळलेल्या मनाला चांगले निर्णय घेता येत नाहीत. सरळ विचार करा, ठाम निर्णय घ्या आणि पुढे चला. विषय 4, महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं. आजच्या काळात आपल्याकडे सर्वात कमी असलेली गोष्ट म्हणजे लक्ष, म्हणजे फोकस. सतत येणारी नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, दुसऱ्यांचं बोलणं हे सगळं आपल्याला मूळ उद्दिष्टांपासून दूर नेतं. डॅरियस फॉरयोग सांगतात की तुमचं लक्ष म्हणजेच तुमचं धन आहे. जिथे लक्ष जातं तिथे तुमची ऊर्जा जाते आणि तिथेच परिणाम दिसतात. लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी 3 पद्धती. प्रायोरिटी लिस्ट. दररोज सकाळी फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टी ठरवा. त्या पूर्ण करा, मग बाकीचं बघा. डिजिटल डिटॉक्स. मोबाईल, सोशल मीडियापासून दिवसात किमान 1 तास दूर राहा. यामुळे मेंदूला शांतता मिळते. सिंगल टास्किंग. मल्टीटास्किंग हा फक्त भ्रम आहे. एका वेळी एकच काम करा. उदाहरण, जर तुम्ही पुस्तक लिहित असाल आणि मध्येच सोशल मीडिया तपासत असाल तर लक्ष विचलित होतं. पण एकाच कामावर एकाग्र राहिलात तर काम लवकर आणि उत्तम होतं. विचार करा, तुमचं लक्ष सध्या कुठे जात आहे? तुमच्या स्वप्नांवर की इतरांच्या जीवनावर? टेक अवे, फोकस म्हणजेच ताकद. जिथे लक्ष केंद्रित कराल तिथे यश मिळवाल. विषय 5, स्वतःवर विश्वास ठेवणं. सरळ विचार करणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. आपण अनेकदा स्वतःला कमी लेखतो. मी नाही करू शकत, माझं नशीब खराब आहे, हे फक्त मनाचे खेळ आहेत. डॅरियस सांगतात की सेल्फ बिलीफ हा यशाचा पाया आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाहीत तर इतर लोक कसा ठेवतील? स्वतःवर विश्वास वाढवण्यासाठी काही उपाय. लहान गोष्टी पूर्ण करा. रोज सकाळी उठण्याचा अलार्म पाळा. वाचनाची सवय लावा. यामुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. अपयशाला शिकण्याची संधी माना. अपयश म्हणजे शेवट नाही तर नवी सुरुवात आहे. सकारात्मक वाक्य वापरा. मी करू शकतो, मी योग्य आहे, ही वाक्य दररोज मनात म्हणा. सरळ विचार करणं म्हणजे स्वतःला खोटं न सांगणं. आपल्या ताकद आणि कमजोरी दोन्ही मान्य करा. ताकद वाढवा, कमजोरी सुधारायला प्रयत्न करा. टेक अवे, जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जगातील कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. विषय 6, कृतीचं महत्त्व. विचार कितीही चांगले असले तरी कृती केली नाही तर त्याचा काही उपयोग नाही. डॅरियस सांगतात, ॲक्शन इज द अल्टिमेट फिल्टर. उदाहरण, व्यायाम सुरू करायचा आहे पण कृती नाही तर शरीर बदलणार नाही. अभ्यास करायचा आहे पण कृती नाही तर ज्ञान मिळणार नाही. कृतीमुळेच विचारांना खरी किंमत मिळते. विचार कृतीत उतरले की परिणाम दिसतो. पुस्तक सांगतं, थिंक लेस, ॲक्ट मोर. विचारांच्या जाळ्यात अडकू नका. एक लहान पाऊल टाका. उदाहरण, पुस्तक लिहायचे तर दररोज 200 शब्द लिहा. फिट व्हायचे तर रोज 10 मिनिटं चालायला सुरुवात करा. कृतीमुळे मनातील गोंधळ कमी होतो, कारण विचार करून न सुटणाऱ्या गोष्टी कृतीने सुटतात. टेक अवे, विचार म्हणजे बीज, कृती म्हणजे पाणी. दोन्ही मिळूनच झाड वाढतं. लेखटाचा संदेश. डॅरियस फोरूज यांनी स्वतःचं जीवन या पद्धतींनी बदललं. त्यांना सुरुवातीला ओव्हर थिंकिंग, गोंधळ आणि अपयशामुळे त्रास झाला, पण त्यांनी स्वतःचे विचार स्वच्छ केले, सरळ केले आणि त्यामुळे त्यांचं करिअर, नाती आणि जीवन पूर्णपणे बदललं. त्यांचा मुख्य संदेश असा आहे की तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर विचार बदला. सरळ विचार करा, योग्य निर्णय घ्या, कृती करा आणि आयुष्य सोपं आणि यशस्वी होईल. हे पुस्तक आपल्याला शिकवतं की गुंतागुंतीचं जग सोपं करता येतं जर विचार सोपे असतील तर. मित्रांनो, आज आपण पाहिलं थिंक स्ट्रेट हे पुस्तक आपल्याला शिकवतं की स्वच्छ आणि सरळ विचार म्हणजे शांत आणि यशस्वी जीवन. लक्षात ठेवा, तुमचे विचार म्हणजे तुमचं भविष्य. जर हा सारांश तुम्हाला आवडला असेल
तर तूक बोली चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ टू बी डिसिप्लिन्ड या पुस्तकाचा मराठी सारांश. म्हणून एंड स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा आणि शिस्तबद्ध जीवनाची सुरुवात करा. तोपर्यंत ऐकत रहा बुक बोली, जिथे प्रत्येक पुस्तक तुमचं जीवन बदलतं.